नमस्कार मित्रांनो, सायन्स बाबा यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागील काही महिन्यांपासून बघतोय की शासन म्हणतंय की आपण सरकारी नोकऱ्यांचं खाजगीकरण करतोय आणि याबद्दल संपूर्ण राज्यामध्ये एक मोठा रोष निर्माण झालेला होता. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शासनाने या सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण अखेर रद्द केलेलं आहे आणि कंत्राटी भरतीसाठी शासन निर्णय जो आहे तो रद्द करून नवीन शासन निर्णय त्यांनी काढलेला आहे. तर आपण आज तो शासन निर्णय बघूया की नेमकं त्यांनी कशा प्रकारे ते खाजगीकरण रद्द केलेलं आहे, कंत्राटी भरती रद्द केलेली आहे. चला बघूया सविस्तर शासन निर्णय पत्रकानुसार. तर बघा मित्रांनो, या पत्रकामध्ये त्यांचा विषय आहे की बाह्य यंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेचे एजन्सींचे पॅनल नियुक्तीचा दिनांक 6/9/2023 रोजीचा शासन निर्णय रद्द करण्याबाबत. मित्रांनो, आपण मागील काही महिन्यात पाहिलं होतं की सरकारी नोकऱ्यांचं खाजगीकरण करून त्या नोकऱ्या ज्या आहेत त्या एका संस्थेमार्फत किंवा कंपनीमार्फत राबवायच्या होत्या आणि त्यामध्ये त्या कंपन्या त्या कर्मचाऱ्यांना मानधन देणार होते आणि त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांना कोणत्या प्रकारचं शासकीय सेवेत सामावून घेणार नव्हते किंवा त्यांना कोणत्या प्रकारचं शासकीय संरक्षण नव्हते. तर तो निर्णय रद्द करण्याबाबत हे पत्र काढलेलं आहे. बघा मित्रांनो, हे आहे महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2017 प्र 93 कामगार 8 मादाम कामारोड हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई. हे पत्र आहे 31 ऑक्टोबर 2023 रोजीचं पत्र काढलेलं आहे, शासन निर्णय काढलेला आहे. आता आपण हे सविस्तर बघूया. बघा मित्रांनो, वाचा या विभागाचा समक्रमांकाचा शासन निर्णय दिनांक 6/9/2023 म्हणजे 6/9/2023ला जो शासन निर्णय होता त्या संदर्भात तो निर्णय रद्द करण्याबाबत हे पत्र काढलेलं आहे. बघा प्रस्तावना काय दिलेली त्यांनी. कामगार विभागाने कामगार आयुक्तालय व कामगार विभागाच्या अधीनस्थ असलेल्या इतर कार्यालयांसाठी बाह्य स्रोताद्वारे मनुष्यबळ घेण्यासाठी दिनांक 18/6/2014 रोजीच्या शासन निर्णयान्वये मे ब्रिस्क फॅसिलिटीज प्रणाली व क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रणाली या 2 निविदाकारांच्या पॅनलला 3 वर्षांच्या कालावधीसाठी मंजुरी देण्यात आली होती. सदर पॅनलवरील पुरवठादाराच्या सेवा घेण्यासाठी इतर विभागांना मुभा देण्यात आली होती. हे देखील एक प्रकारे 2014चं शासन निर्णय होतं. त्या ठिकाणी या 2 कंपन्यांना प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरण करण्यासाठी किंवा त्यांच्यातर्फे नोकर भरती करण्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली होती, पण ते देखील एक प्रकारचं खाजगीकरणच होतं. सदर कालावधी संपुष्टात आल्यानंतर सदर पॅनलला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. सदर मुदतवाढ 18/1/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये संपुष्टात आणण्यात आलेली आहे. म्हणजे ही 14ची जी खाजगीकरण होतं ते 18/1/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये ते संपुष्टात म्हणजे ते थांबवण्यात आलेलं होतं. दरम्यानच्या काळात पुरवठादाराचे नवीन पॅनल नियुक्त करण्यासाठी कामगार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली निविदा समिती गठीत करण्यात आली. सदर समितीने 2/9/2021 ते दिनांक 27/4/2022 या कालावधीत निविदा प्रक्रिया राबवली. सदर निविदा प्रक्रियेमध्ये एकूण 26 निविदाकारांनी भाग घेतला होता. त्यापैकी निविदा समितीने 10 निविदाकारांना पात्र ठरवले होते. त्यानुसार प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवून त्यास मान्यता देण्यात आली. मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेप्रमाणे 10 निविदाकारांपैकी एकूण 1 एजन्सी वगळून 9 एजन्सींची पॅनल तयार करणे तसेच अनुषंगिक बाबींना मान्यता देण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. म्हणजे या सध्याच्या काळात खाजगीकरण करण्यासाठी एकूण 10 कंपन्यांना निवडण्यात आलेलं होतं, मात्र त्यापैकी 1 कंपनीला वगळून 9 कंपन्यांना हे काम देण्यात येणार होते. त्यानंतर बघा, सदर पॅनलवरील सेवा पुरवठादारांची सेवा घेणे राज्य शासनाचे शासकीय विभाग, निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे,
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, इतर आस्थापना इत्यादी यांना बंधनकारक करण्यात आले आणि त्या 9 कंपन्या ज्या होत्या त्या कंपन्या या सर्व ठिकाणी शासकीय विभाग असेल, निमशासकीय विभाग असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असतील, आस्थापना असेल, या सर्व ठिकाणी त्याच 9 कंपन्या आपले कर्मचारी त्या ठिकाणी खाजगीकरणाने राबवणार होते. सदर पुरवठादारांच्या पॅनलमध्ये बघा मित्रांनो कोणत्या कंपन्या होत्या. त्यामध्ये कंपनी होती ॲक्सेंट टेक सर्व्हिस लिमिटेड पहिली, दुसरी होती CMSIT सर्व्हिसेस प्राली, तिसरी CSC ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया ली, चौथी होती इनोवेव्ह IT इन्फ्रास्ट्रक्चर ली, पाचवी होती क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्राली, सहावी होती S2 इन्फोटेक इंटरनॅशनल ली, सातवी होती सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी, त्यानंतर आठवी होती सिंक इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस प्राली आणि शेवटची होती उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्राली. या एकूण 9 एजन्सी या ठिकाणी खाजगीकरणाने आपले कर्मचारी त्या ठिकाणी राबवणार होते. त्या कर्मचाऱ्यांना कुठल्या प्रकारचे शासकीय संरक्षण मिळणार नव्हतं. बघा मित्रांनो, आता हा शासन निर्णय काय म्हणतोय. शासन निर्णय बघा मित्रांनो, या विभागाचा वाचा येथे नमूद दिनांक 6/9/2023 रोजीचा शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे. आणि मित्रांनो, या शासन निर्णयानुसार तो 6/9/2023 जो खाजगीकरणाचा GR होता, शासन निर्णय होता, तो या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे. ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे आजच्या पुढे जी पण भरती होईल ती सरकारी भरती होईल, शासन स्तरावर भरती होईल आणि त्या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्याला शासनाचे संरक्षण मिळेल. बघा मित्रांनो, यात पुन्हा काय म्हटलेलं आहे. सदर शासन निर्णय रद्द करीत असल्याने विविध शासकीय विभागांना, कार्यालयांना या विभागाच्या 2021 मध्ये निविदा प्रक्रिया राबवलेल्या व दिनांक 6/9/2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे नियुक्ती पॅनलवरील एजन्सींकडून दिनांक 21/10/2023 पासून मनुष्यबळाची सेवा घेता येणार नाही. म्हणजे त्या खाजगीकरणाच्या शासन निर्णयानुसार ज्या ज्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी नियुक्ती दिलेली होती त्या आता तरी त्या घेता येणार नाही. त्या सेवा त्यांना थांबवल्या जातील. संबंधित शासकीय विभागांनी, कार्यालयांनी त्यांच्या स्तरावर आवश्यकतेनुसार नियोजन करावे आणि ते खाजगीकरण रद्द केल्यानंतर त्या ठिकाणी कशा प्रकारे पुढचे नियोजन करता येईल ते त्या स्तरावर, कार्यालय स्तरावर त्यांचे एक प्रकारे नियोजन करावे असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण की बघा मित्रांनो, अचानकपणे त्या कर्मचाऱ्यांना काढलं जाईल, त्यामुळे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता भासेल. मग त्यावेळी नेमकं ते कार्यालयाचं काम कसं पाहावं, कसं पूर्ण करावं याबाबत त्या कार्यालयांना जबाबदारी देण्यात आलेली आहे. म्हणजे एक प्रकारे आपल्याला एकच आनंदाची गोष्ट आहे की खाजगीकरण रद्द करण्यात आलेलं आहे. पुढे ते पुन्हा काय म्हणतात बघा. ज्या शासकीय विभागांनी, कार्यालयांनी या विभागाचे दिनांक 6/9/2023 रोजीच्या शासन निर्णयाच्या आधारे मनुष्यबळाची सेवा घेतल्या असतील त्या विभागांनी, कार्यालयांनी 21/10/2023 पासून 9 महिन्याच्या आत मनुष्यबळाची सेवा प्रशासकीय कामकाजावर परिणाम होणार नाही अशा रीतीने संपुष्टात आणाव्यात. बघा मित्रांनो, आणि 21/10/2023 21 ऑक्टोबर 2023 पासून 9 महिन्याच्या आत म्हणजे आत्तापासून पुढे 9 महिन्याच्या आत जे पण कर्मचारी कार्य करत असतील त्यांची नियुक्ती रद्द करावी. परंतु रद्द करत असताना काय करायचं आहे की ते नियुक्ती रद्द केल्यानंतर प्रशासकीय कामकाजावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. म्हणजे प्रशासकीय कामकाज थांबू नये आणि त्या कामात अडथळा येऊ नये ही जबाबदारी त्या कार्यालयाने घ्यायची आहे. आता खाजगीकरण रद्द केलेलं आहे म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना आता पुढे मानधन मिळणार नाही, त्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द करावीच लागेल. ती रद्द करत असताना त्या कार्यालयावरती त्या ठिकाणी जे प्रशासकीय कामकाज आहे त्याच्यावरती कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेऊन ती नियुक्ती रद्द करायची आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक क्रमांक जो आहे तो 2023-10-31-17-000-22-31-0 असा आहे. या संकेतक्रमाने हा शासन निर्णय करण्यात आलेला आहे आणि तो आपल्याकडे प्रसिद्ध झालेला आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा आदेश जो आहे तो कोणी काढलेला आहे तर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, दीपक उत्तमराव पोकळे
दीपक पोकळे उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी हा शासन निर्णय काढलेला आहे आणि या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये जे काही खाजगीकरण सुरू होतं त्याला अखेर स्थगिती मिळालेली आहे. यानंतर एकच गोष्ट व्हायला हवी की ज्या काही भरत्या रिक्त आहेत, जे काही कामकाज रिक्त आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शासकीय भरती होऊन त्या ठिकाणी आपल्या तरुण उमेदवारांना रोजगार मिळावा आणि त्यांच्या पोटापर्यंत प्रश्न कायमचा सुटून जावा हीच आपण अपेक्षा करूया. परंतु त्या ठिकाणी शासनाने खूप जोरदार वेगाने पावलं उचलायला हवीत आणि लवकरात लवकर सर्व प्रकारचे भरती प्रक्रिया सुरुवात कराव्या आणि प्रत्येक उमेदवारांना रोजगार द्यावा. याची प्रत जी आहे ती मित्रांनो सर्व ठिकाणी दिलेली आहे. माननीय अध्यक्ष, सभापती, विधानसभा परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय मुंबई आहे, विरोधी पक्षनेता आहे, सर्व विधानसभा सदस्य आहेत, त्यानंतर सर्व राज्यपाल सचिव पुन्हा आहेत, राज्यपाल सचिव, मुख्यमंत्री सचिव, उपगृहमंत्री सचिव, उपमुख्यमंत्री सचिव असे सर्व प्रकारच्या सचिवांना हे पत्र देण्यात आलेलं आहे. म्हणजे मित्रांनो आपल्याला एकच आनंदाची गोष्ट आहे, पुन्हा पुन्हा म्हणतोय की खाजगीकरण रद्द झालेलं आहे आणि ही आपल्यासाठी खूपच आनंदाची बाब आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि माझ्या सायन्स बाबू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.